गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. तुकाराम महाराजांचा अभंग पाहूया. ज्यात तुकाराम महाराज काय म्हणतात की पांडुरंगाशिवाय दुसरं काहीही नाहीये त्रिभुवनात. अभंगाचा सार काय आहे की एक परमात्मा वाचून दुसरं काही खरं नाहीये. सगळं काही असत्य आहे, सगळं काही पसारा आहे. सत्य एकच आहे, शाश्वत एकच आहे, तो म्हणजे पांडुरंग. पांडुरंगाचा प्रेम आणि पांडुरंगाची भक्ती. काय म्हणतात तुकाराम महाराज पाहूया. तुझ वीण काही स्थिर राहे ऐसे नाही, कळो आले बहुतारी ती पांडुरंगा माझ्या चित्ती. मोकलो नियास सर्व भावे झालो दास, तुका म्हणे तुची खरा येर वाऊगा पसारा. काय म्हणतात, हे देवा पांडुरंगा, तुझ्या वाचून या त्रिभुवनी स्थिर असं काहीच नाहीये रे. त्रिभुवनात आपण सगळं काही हुडकून पाहिलं, सगळं काही पाहिलं, तर जेव्हा आपल्याला गुरु बोध करतात तर विवेक जागृत होऊन आपल्याला कळतं की काय आहे नित्य, काय आहे अनित्य, काय आहे स्थिर, काय आहे अस्थिर, काय आहे सत्य, काय आहे असत्य, काय आहे. हे सर्व पाहिलं तर या त्रिभुवनात पाहिलं की काहीच स्थिर नाही आहे, सगळं ही नाशिवंत आहे. देहासकट सगळं जग नाशिवंत आहे, अस्थिर आहे, क्षणभंगूर आहे. तर हा सगळं पसारा जो मांडलेला आहे हे सगळं काही तुझ्या वाचून त्रिभुवनात तिन्ही भुवन पाहिलं, स्वर्ग पाताळ नरक सगळ्या ठिकाणी एकच जे स्थिर आहे ते फक्त तू आहे. कळव आलो बहुता रीती पांडुरंगा माझ्या चित्ती. हे कसं कळून आलं मला माझ्या चित्ताला. नाना प्रकारे अनुभव आले, जीवनाचे अनुभव, जीवनाचे जे काय कडू अनुभव आहे, चांगले अनुभव आहे, वाईट अनुभव आहे, कडू अनुभव, गोड अनुभव. त्या अनुभवाने मला एकच कळलं, काय, ज्या वस्तू मागे मी धावत आहे, ज्या जगाच्या मागे मी धावत आहे, जे आप्त गोत गणगोत मित्र सगळे ज्याच्या मागे मी धावत आहे, वस्तू मागे गाडी बंगला घोडा, ह्या सगळं अनुभवाने काय मला पटून आलं की हे सगळं काही काय आहे पसार आहे, व्यर्थ आहे आणि काहीही सत्य नाही आहे. मोकलोनी आस सर्व भावे झालो दास. मोकलोनी आस म्हणजे म्हणून सर्व प्रकारच्या इच्छा अपेक्षा यांचा मी मोकलोनी त्याग करोनी, त्याग केले सर्व गोष्टींचा मी. आणि मग सर्व गोष्टींचा त्याग करून इच्छा जे काय होत्या, अपेक्षा काय होत्या, सगळं काही तुझ्या चरणी वाहून मी आता तुझा दास झालो आहे. या गोष्टी आपल्याला कळण्यासाठी आधी सद्गुरु कृपा व्हावी लागते की ह्या सगळ्या गोष्टी मी का त्याग करू. आपण म्हणणार जगात आपण हे सगळ्या गोष्टी उपभोग करण्यासाठी आलेलो आहोत, तर या गोष्टींचा त्याग का करावा, आपण का माझी इच्छा मारून टाकावी. सगळ्या लोकांचं साहजिक तर प्रश्न हेच असतं, माझी इच्छा मी का मारून टाकावी. सगळ्यांकडे बंगला आहे, गाडी आहे, चांगली नोकरी आहे, तर माझी ही इच्छा की मला हे सगळं हवं आहे हे का वाईट आहे का, चुकीचं आहे का. नाही, चुकीचं नाही आहे. कारण ह्या सगळ्या वासना, जी माझी इच्छा आहे, सगळ्या वासना जे आहे ते आपल्यात दडलेले आहेत, जन्मजन्मांतरीचे वासना आहेत. ते काय एक पटकन जर कोणी सांगितलं तर आपण सोडून देणार आहोत का. नाही सोडणार. कारण त्या जन्मजन्मांतरीचे वासना आणि संस्कार आहेत, ते कशाने धुतले जातील, कशाने वासना आणि संस्काराचा क्षय होणार, तर नामस्मरणाने, श्रवण चिंतन मनन निधिध्यासाने ते होणार आहे. आपण एकाच वेळेला त्याग करा, सगळा त्याग करून द्या, कोण त्याग करतोय. कोणीही त्याग करत नाही. जेव्हा त्याच्यावरती सद्गुरूच्या कृपेचा वर्षाव होतो, सद्गुरू बोध करतात, हा सगळा नाशिवंत आहे, ह्या नाशिवंत वस्तूच्या मागे आपण धावतो आहे, ते किती वेळ टिकणार आहे. गाडी घेतली, घोडा घेतला, घर घेतला, मळा घेतला, सगळं आज आहे, उद्या भूकंप आला, सुनामी आला तर सगळं वाहून जाणार आहे. त्याच्यात परत नवीन उभं करावं लागेल सगळं.
मग हा सुख आणि दुःख जे आहे हे सगळं मनाला लागून आहे. जोपर्यंत आपल्या वासना, इच्छा, अपेक्षा ह्या निर्माण होत राहतात वासनेतून, तोपर्यंत आपल्याला सुखदुःखाचे भोग तडाखे लागणारच आहे. आणि जेव्हा गुरु आपल्याला बोध करून आपल्या त्या वासना चा त्याग खरोखर आपण करतो, तेव्हा सर्वस्व भावे आपण त्यांचा दास होऊ शकतो. आणि म्हणून म्हणतात सर्व भावे झालो दास. सर्व भावे आता मी तुझा दास झालेलो आहे. भंडारदऱ्याच्या डोंगरावर जाऊन तासनतास ते ध्यानात राहायचे तुकाराम महाराज. आणि घरी आले की आवली काय करायची, आवली त्यांना रागवायची. काय म्हणे, तुमच्या तो पांड्या काय आम्हाला जेवायला देणार आहे का, खायला देणार आहे का, घरात तर दरिद्री आहे, कोण देणार आपल्याला. तर ते काय करायचे, काही नाही. सत्य ओळखल्यावर ते काय करायचे तुकाराम महाराज. सर्व पाहिलं त्यांनी, सगळं काही होतं तुकाराम महाराजांकडे. पण जेव्हा हे ते आपली काय जेव्हा भुकमरी येते त्यावेळेला त्यांना कळतं की हे सगळं काही खोटं आहे म्हणून. एवढे श्रीमंत होते, वाणी होते, पण अकाळ पडतो, दुष्काळ पडतो, तेव्हा त्यांना कळतं अरे हे सगळं सत्य नाही आहे. ते स्वतः जाऊन लोकांकडे जेवायला नाही आहे तर ते कर्ज कुठून फेडणार. म्हणून इंद्रायणीत सर्व काही बुडवून देतात. ते का बुडवून देतात, ते लोकांकडे खायला नाही आहे, प्यायला नाही आहे, पाणी नाही आहे, अन्न नाही आहे, वस्त्र नाही आहे, मग ते आपले कर्ज कसे फेडणार. हे जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांचं कळवळून येतो त्यांना असं वाटतं की देवा मी काय करतो आहे, की या लोकांकडून पैसे मी कसे घेऊ. म्हणून इंद्रायणी आणि सर्व कर्जाचे ते सगळं जे काही पत्र असतात ते सगळे ते बुडवून टाकतात. आणि त्यांना ते देवाचं ध्यास लागतो. तेव्हा काय आहे हे सगळं, हे विश्वाचा पसारा मी कसं समजून घेऊ. म्हणून ते काय म्हणतात, सर्व भावे झालो दास. तुका म्हणे तूची खरा येर वाऊगा पसारा. तुका म्हणे तूच एकच खरा आहे पांडुरंगा, बाकी सर्व माईक म्हणजे मायाने निर्माण केलेल्या ह्या वस्तू व्यर्थ पसारा आहे. संपूर्ण संसार जे आहे व्यर्थ आहे, पसारा आहे. पण या पसाऱ्यात जर आपण पांडुरंगाला शोधून काढलं, पांडुरंगाचे चरण धरले, सर्वस्वी त्याचे दास झालो, तर तेव्हाच हा जग माईक आहे आणि या मायेच्या तावडीत आपण सापडू नये हे आपल्याला कळून येतील. आणि मग आपल्याला तेव्हा तो व्यर्थ नाही वाटणार. तोपर्यंत व्यर्थच आहे सगळं. तुकाराम महाराज म्हणतात तूची खरा, एकच खरा कोण आहे, परमात्मा पांडुरंग. आणि बाकी सगळं काही वाऊगा पसारा आहे. आणि ह्या वाऊगा पसारातून आपल्याला बाहेर यायचं असेल तर एकतर गुरुचरण धरावे, पांडुरंगाचे चरण धरावे, त्यांनी जे बोध केले ते सर्वस्वी मान्य करून आपल्या जीवनात ते उतारून अगदी समाधानी आनंदाने राहावे. आपण सर्वांनी मिळून तुकाराम महाराजांचा हा अभंग श्रवण करूया, चिंतन करूया, मनन करूया आणि निधिध्यास करूया. निधिध्यास म्हणजे एकच ध्यास, पांडुरंगाशिवाय दुसरा कोणताही ध्यास नाही. आणि पांडुरंग माझा माय माऊली आहे, तो माझा करता धरता आहे, तो मला सांभाळणार. हा निर्धार आणि भरवसा झाला तर आपण सर्वस्वी त्याचे दास होऊ शकतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.